नियमांचा भंग झाल्यानं पोलिसांनी मान्यता रद्द केली आहे। या बारमध्ये जेवण आणि मद्य सेवा द्यायला 2 महिने बंदी घालण्यात आली आहे। बारवर कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार 15 दिवस ते 2 महिने बार पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले जातात। यानुसार बारची पूर्ण मान्यता रद्द होणं ही प्रक्रिया असून पूर्ण झाली नसून बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना, मद्य परवाना हे अजून रद्द झालं नसल्याचं समोर आलंय। अशा प्रकारची डान्स बारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते। ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही? राजकीय दबावाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी, यांचा राजीनामा घ्यावा। जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है, समजे ना? जो बूंद से गई वो हौद से आती नहीं है याचाच अर्थ तुम्ही सगळं कबूल केलं। इथं आहे पोलीस काय करतात, झकमारी हा शब्द वापरेल नाही। बाकीच्या लोकांनी थोडंसं वेळ 2 मिनिटं केलं तर त्याला कारवाया करतात। इथं डान्स बार चालतात। आर पाटलासारख्या एक सज्जन माणसांनी डान्स बार बंद करण्यासाठी किती लढा दिलेला आहे। मग पोलीस काय करतात? आता चांगले घाण शब्द कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, पण झकमारी काय करतात पोलीस, हा माझा प्रश्न आहे। सावली बार प्रकरणामुळे योगेश कदम चांगलेच अडचणीत आलेत। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय, त्यामुळे आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। पण हे प्रकरण योगेश कदमांच्या मंत्रिपदासाठी अडचणीत तर ठरणार नाही ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।